लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाण्यात भाजपातर्फे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या एकता दौडची सुरुवात ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापासून झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ या दौडची सांगता झाली आहे। यावेळी एक भारत श्रेष्ठ भारत, भारत माता की जय, वंदे मातरम या आदी घोषणांनी तलावपाळी परिसर दुमदुमून गेलाय। यावेळी भाजपा ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघुले, रमेश आमरे, महेश कदम, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि इतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दौड आज ठाणे शहरामध्ये काढण्यात आली आहे आणि ही एकता दौड ही एकात्मतेसाठी आहे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहे, एकतेसाठी आहे आणि एकता आणि अखंडतेसाठी आहे। एकतेनेच आपण विकास करू शकतो, एकतेनेच मनुष्याचा विकास आणि देशाचा आणि समाजाचा विकास करू शकतो आणि त्यामुळे रन फॉर द युनिटी। सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने देश अखंड आणि ठेवण्याकरता जे काम केलं, जे कार्य केलं ते बेजोड कार्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही तरुणांची, नागरिकांची एकता दौड आम्ही काढलेली आहे। ही एकता अशीच हातात हात घालून पुढे ठेवली तर देश विकासाच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करत आहे। सर, काल मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नमो सेंटर उभारण्यात येईल ते आम्ही फोडून टाकू असं थेट त्यांनी आव्हान दिलेलं आहे। नमो सेंटर हे जनतेचं आहे आणि जनतेच्या कामाकरता, जनतेच्या निरनिराळ्या सोयी सुविधाच्या करताच नमो सेंटरचा उपयोग होतो। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ध्येयाने प्रेरित होऊन जनतेच्या माध्यमातूनच हे सेंटर आहे। पण उद्या मतचोरी विरोधात मोठा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त विधिमंडळाने मोठा मतचोरीच्या विरोधात आंदोलन असणार आहे, काय सांगाल? त्यांचा अधिकार आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी मांडणं आणि त्याच्यामुळे तो मोर्चा निघतो।